अस्सलामुअलैकुम, कैसे हो सगळी? बेस हो ना? उम्मीद करता सगळी बेस असाल. आज मी बनवणार आहे अरेबियन ब्रेड फुटिंग. तुमच्यासाठी मी हे एक ब्रेड पावचा पाकिट घेतले आहे. मला ब्राऊनवाले ब्रेड हवे होते, मला नाही मिळले, तर मी हे व्हाईटवाले आणले आहेत मैद्याचे. काही बात नाही, इंशाल्लाह नेक्स्ट टाइम कवा जर बनवलो ना ते ब्राऊनवाले मी ब्रेड यूज करीन. तुम्ही पण जर बनवले कवा ना ते 2 ब्रेडशी खचा पण यूज करू शकता. हा ब्रेड पावाला जे बाजूला कॉर्नर असतात ना कटाली ब्राऊनवाले चॉकलेटी, त्यांना कापून टाकायची आहेत. कैचीने कापायला मला थोडा इझी वाटते, तर आम्ही कैची घेतली आहे. सुरीने एकदम हार्ड वाटते. ह्याचा मनचा पोर्शन आहे ना ब्रेड पावचा, तर आपल्याला यूज करायचा आहे. हा आम्ही फक्त काचे जायनात नुसते डालले आहेत. ऐसेच मतलब मागशीन डालून दाखवीन मी, एकदम लेअर दारून दाखवीन मी त्यांची कशी बनवायची ते. हा मी कढई घेतली आणि कढईतला मी अर्धा लिटर दूध घेतले आहे गरम करून. मोब जणांची हा आहे ना की गरम दूध घेता का कच्चा घेता. मी गरम दूध करून यूज करता. खचा पण किनला पण कसली पण रेसिपी बनवे लागला ना का मी पहिले दुधाला गरम करता आणि ज़्यादातर मी गायचा दूध इस्तेमाल करता. तुम्ही खचा पण यूज करू शकता, गायचा दूधचा, एव्हरीडे पावडर या अमूल पावडर. पण इतका बोलेन की दुधाला थोडा आहे ना घट ठेवा. आणि गॅसवर मी हा कढई सरवली होती आणि 1 कप मी साखर टाकली आहे तिनात. तुम्ही तुमच्यावरती आहे, साखर कमी टाका जास्ती टाका. मी माझ्या क्वांटिटीच्या हिसाबने टाकली आहे, तुम्ही तुमच्या अंदाजावर टाका. साखर टाकल्यावर दुधाला थोडं हलको आवट येलो ना का मी एक कटव्यातला तिला थोडा काढून घेईन. 3 से 4 चिमचे काढून घेईन कटव्यातला थोडा, का की त्यातला कस्टर्ड मिक्स करायचं आहे. ह्या मी कस्टर्ड पावडर मिक्स करेला दूध काढलाय कटव्यातला आणि तिनातला 1 चिमची कस्टर्ड पावडर टाकली आहे. जास्ती कस्टर्ड पावडर टाकू नको, नाही ते मग कस्टर्ड पुरा एकदम घट होईल. आपल्याला जास्ती घट नाही पातळ नाही ठेवायचा आहे, मीडियम ठेवायचा आहे. आणि दुधाला जास्ती आवट येऊन देऊ नको, नाही ते कस्टर्ड टाकल्यावर ना का तिनातला मग गुट्टे गुट्टे धरतात. तेव्हा मीडियम गॅस आहे ना बारीक ठेवूनच दुधाला थोडं हलको आवट घ्या आणि मग तिनाशी थोडा दूध काढून 1 चिमची कस्टर्ड पावडर मिक्स करा. तिनच्या बाद ह्या कस्टर्ड पावडर दुधातला मिक्स करायची आहे. हात जरा पण थोपायचो नाही, नाही ते मग गरम दुधातला याचा कस्टर्ड पावडर टाकल्यावर ना का मग गुट्टे गुट्टे धरतात. आणि हा कस्टर्ड आपल्याला डन झालेला थोडा थंड व्हायला ठेवायचा आहे. आणि मी ह्या खाली कटवं घेतलो आहे, तिनातला अमूल मस्का घेतला आहे फ्रेश. मी पुरा अख्खा नाही टाकणार, थोडा कमीच टाकीन, का की मला आता नाही पसंत आहे. थोडा अमूल मस्का आहे ना मला थोडा पसंत नाही आहे, तर मी थोडाच यूज करीन. तुम्हाला वाटला ते तुम्ही सगळा टाकू शकता, हाव कमी टाकू शकता. हाव मी कमी टाकलाय ह्या. आणि ह्या थोडासा मिल्क मेड टाकीन मी. पुरा अख्खो जो डबो असते ना मिल्क मेडचो तो सगळं टाकायचो नाही. मुठ्ठो जर घेतल्या होते तिनाशे अर्धो टाका, बारको घेतले होते सगळं टाका. आणि टाकून झाल्यावर अमूल मस्का आणि मिल्क मेड असा बेस फेटून घ्या. ह्या पण आपला बनवून एकदम रेडी झालेला आहे. आता फुटिंगची तयारी करूया.
एक एक करून पावाची लेयर डालायची आहे। तुमच्याजवळ असा काचीचा नसला ना ते तुम्ही स्टीलचा असा काही रुंद असला ना ट्रेस आहे का ते तिनात पण बनवू शकता तुम्ही। जरुरी नाही की माझ्याजवळ जो काचीचो प्यालो आहे तोच हवो आहे, तुम्ही किनात पण बनवू शकता। आणि ह्या कस्टर्ड थोडा ठंड झालेला आहे आणि ह्या आता एक एक चिमचीनी तीनवर टाकी द्या। कस्टर्ड टाकून झाल्यावर डबल पावाची लेयर डालायची आहे। ह्या डालून झाल्यावर जो आपलो अमूल मस्का आणि मिल्क मेडचा जा फेटून बनवल्या होत्या त्यांच्यावरती टाकायचा आहे। ह्या मी पिस्ता घेतले आहेत मिक्सरला एकदम दरदरे पिसून। तुमच्याजवळ कसले पण ड्रायफ्रूट असले ते त्यांची दरदरी अशी पावडर बनवून पण टाकू शकता, या बारीक असे थोडे थोडे स्लाट करून पण टाकू शकता। मी दरदरी केली आहे का की मला थोडा युनिक काही करायचा होता डेकोरेशन करेसाठी। हिंच्यावरती तुम्ही जाफरान पण टाकू शकता, फिलहाल माझ्याजवळ आता नाही खपला आहे। इंशाल्लाह नेक्स्ट टाइम कवा बनवीन ना ते तीनवर मी टाकीन, पण नेक्स्ट टाइम जर कवा बनवली ना ते ब्राउन वाले ब्रेडची बनवीन मी। हालांकि मी बनवता ब्रेड या अंडा दूध फुटिंग बनवता, पण ही मी थोडी फर्स्ट टाइम बनवली आहे आणि फर्स्ट टाइमच ट्राय करीन मी। ही पहिली बार आहे माझा ह्या थोडा बनवणं अलग। जेव्हा होय रेडी तेव्हा समजेल कशी लागते कशी नाही। आणि मंदी थोडी मी बदामचे हलके हलके पातळ एकदम स्लाइड करून टाकले आहेत। ही है आपली फुटिंग बनवून रेडी झाली आहे। आता तिला 1 घंट्यासाठी फ्रीजला ठेवीन मी। फ्रीजला ठेवल्यानं का थोडी ठणठण खायला बेस वाटते। आणि हाय आपली फुटिंग रेडी झाली आहे फ्रीजची। आता मी तिला काढीन आणि सगळ्यांना एक एक पीस देन, बघूया सगळ्यांचा रिएक्शन खाताना कैसा असते। दाखवणार ते नाही पण व्हिडिओला नक्की सांगेन की कशी झाली कशी नाही। सगळ्यात पहिले ते मी टेस्ट करून बघीन का की मी काही एक बनवला का सगळ्यात पहिले मी माझा टेस्ट करता मग सगळ्यांना देता। असं की मी काही एक बनवला ना का माझ्या चीजला कच्च्या पण रेसिपीला नाव बोटा ठेवायला नको, त्यांच्या इनाने सगळ्यात पहिले मी टेस्ट करता आणि मग सगळ्यांना देता। माशाल्लाह खूप बेहतरीन झाली फुटिंग माझी, दिसते एवढी मस्त माशाल्लाह, म्हणजे खायला पण एकदम टेस्टी आहे। चला या आता टेस्ट करून बघू।
माशाल्लाह मस्त मोप टेस्टी झाले, मोप बेहतरीन आहे. मी फर्स्ट टाइम बनवली आहे ही फुटिंग. तुम्ही पण इन्शाल्लाह नक्की ट्राय करा. माझ्यापेक्षा तुमची बेहतरीन आणि बेस्ट बनेल. व्हिडिओ पसंत आलो ते लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. मिळता मोप बेगुनूस नेक्स्ट व्हिडिओला या फुटिंग खायला. अल्लाह हाफिज.